हॅलो हाय नमस्कार. तरी आहे माझी लग्नानंतरची दुसरी होळी. तर माझ्या आवाजाकडे लक्ष अजिबात देऊ नका, कारण का माझा घसा पूर्णपणे बसलेला आहे. कारण का मी गेले 2 दिवस आजारी आहे, सर्दी झालेली आहे मला, त्याच्यामुळे माझ्या घशाची बँड वाजलेली आहे. पण किती आजारी असले तरी होळी मी दणक्यात साजरी करणार. माझ्या लग्नानंतर कुठलाही सण होते तो मी दणक्यातच साजरा करते आणि लग्नाआधीसुद्धा करतच होते मी, पण लग्नानंतर अजून उत्साहात करते मी. तर ही दुसरी होळी आहे माझ्या लग्नानंतरची. तर व्यवस्थितपणे साडी बिडी घालून एकदम व्यवस्थित अशी नवीन नवरी असल्यासारखी मी नटून आले होते. नवीन म्हणता येईल की नाही मला माहिती नाही, पण लग्नाला बघता बघता वर्ष सरलं, 1 वर्ष पूर्ण झालं आणि दुसरं वर्ष सुरूही झालं लग्नाला. कसे दिवस गेले काही कळलंच नाही, पण तरीसुद्धा मी स्वतःला नवीन नवरीच म्हणेन माझ्यासाठी. तर मी कितीही वर्ष लग्नाला झाले तरी पण, आणि मी त्याच ह्याच्याने मी छान दिसत होते. त्याच्यामुळे माझी मम्मी पण म्हणत होती, अगदी लग्नात जशी वाटत होतीस ना अगदी तशीच वाटते. त्याच्यामुळे माझी मम्मीचीही माझ्यावरनं नजर हटत नव्हती आणि माझ्या नवऱ्याची पण हटत नव्हती. माझा नवरा तर मला नेहमी म्हणतो, तू माझ्या 16 सोमवाराचं फळ आहेस, त्याच्यामुळे तू छानच दिसतेस. त्याच्यामुळे त्यांना तर खूपच कौतुक आहे. माझ्या मम्मीला जितकं माझं कौतुक आहे, माझ्या घरच्यांना तेवढंच माझ्या नवऱ्यालाही माझं कौतुक आहे. आणि देव करो दृष्ट लागू नये कोणाची. माझी मम्मी नेहमी म्हणते की तुला नजर लागते म्हणून सारखी आजारी पडत असतेस. पण आता काय करणार, काही लोकांच्या वाईट नजर असतात, काहींच्या चांगल्या. पण ठीक आहे ना, आपण आपलं आयुष्य जगत राहायचं मस्त मजेत, कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. आणि मग नंतर इथे माझी मम्मी आली, पूजेमध्ये आम्हाला मदत करत होती. आम्ही व्यवस्थितपणे होळिका माताची पूजा केली. आम्ही जे काही घरून गोडाचं नैवेद्य करून घेऊन आलो होतो, म्हणजे पूर्णावरणाचा स्वयंपाक होता सगळा, तो केला. मग होलिका माता जे काही अर्पण करायचं होतं ते सगळं, पूजेचं सामग्री आणली होती ती सगळी व्यवस्थित होलिका मातामध्ये ते अर्पण केलं. तुपाचा दिवा वगैरे लावला. होलिका माताची व्यवस्थितपणे आम्ही दोघांनी जोडीने पूजा केली. माझी मम्मी तिकडे होती आमच्यासमोर, ती सगळं सांगत होती असं असं कर. माझ्या मम्मीला खूप कौतुक आहे माझं, त्याच्यामुळे माझी मम्मी माझ्या जवळ आहे ना, त्याचा मला खूप आनंद आहे. म्हणजे माहेर जवळ असलं ना की खूप बरं वाटतं. त्याच्यामुळे माझ्या मम्मीचा मला खूप मोठा आधार आहे. ती माझा एकदम म्हणजे ना बॅकबोन आहे. तर ती असल्यामुळे मला खूप सपोर्ट मिळतो. मग नंतर आमचं पूजा करून झाल्यानंतर आम्ही होलिका मातावरती जल अर्पण करत होतो व्यवस्थितपणे जोडीने. पण त्याच्या आधी माझ्या मम्मीने आमची दृष्ट काढून घेतली आणि होलिकामध्ये ते नजर काढलेली टाकून दिली. कारण का कोणाची जर नजर लागत असेल तर ती निघून जाऊ दे, तिला वाटतं माझ्या पोरांवरून. त्याच्यामुळे माझ्या मम्मीने नजर काढली आम्ही. मग नंतर आमची नजर काढून झालं, आम्ही होलिका मातामध्ये जल अर्पण केलं. भरपूर गर्दी होती. जसं बसं माझ्या बहिणीला जमलं तसं तिने व्यवस्थितपणे शूट केलं. बिचारी माझी बहीण दरवेळेस माझ्यासाठी कॅमेरा घेऊन सज्ज असते आमचे सगळे हे मोमेंट्स कॅप्चर करण्यासाठी. सो ती तर खूप हार्डकोर मेहनत घेते ह्या सगळ्या मागे. माझी मम्मी पुन्हा एकदा आली माझी आणि माझ्या ह्या नवऱ्याची नजर काढायला. कारण माझ्या मम्मीला वाटलं पहिली नजर काढली, पण आता इथे उभे असलेल्या सगळ्या लोकांची नजर लागत होती, म्हणून तिने पुन्हा येऊन नजर काढली की इथे असलेल्या कोणाची जर नजर लागत असेल तर ते सगळे लोक बघत होते. त्याच्यामुळे इकडच्या पण कोणाची नजर लागू नये म्हणून तिने 2दा नजर काढली. शेवटीला आईचं प्रेम आहे ते, आईचं प्रेम कितीही असलं तरी आईचं प्रेम असतं. मग नंतर आमची पूजा झाली व्यवस्थितपणे. त्याच्यानंतर आम्ही होलिकातून ते होळी जळल्यानंतर ती त्याची राख असते ना ती घेऊन आलो आणि सगळ्यांच्या कपाळाला थोडी थोडीशी लावली. त्याचा टिळा म्हणून आम्ही सगळ्यांनी लावला आहे. आणि त्याच्यानंतर आमची दुसरी होळी होती, तरी पण आम्हाला खूप असं मस्त वाटत होतं. आणि मग इथे आम्ही सगळ्यांनी रंग खेळलो. कारण का दुसऱ्या दिवशी ना सगळ्यांनाच माहिती आहे ग्रहण असल्यामुळे होळी कोणी खेळणार नव्हतं. बरेचसे लोक खेळले, पण आम्ही खेळणार नव्हतो. कारण का ग्रहण आम्ही थोडं पाळणार होतो ह्यावेळेस, कारण का खूप मोठं ग्रहण होतं. मग त्याच्यामुळे आम्ही आदल्या दिवशीच आम्ही व्यवस्थितपणे कलर खेळलो. जे काय आम्हाला खेळायचं होतं कलर, तर आम्ही होलिका दहनच्या दिवशीच एकमेकांना कलर लावले, फोटोज काढले, व्हिडिओज केले आणि व्यवस्थितपणे आम्ही कलर खेळून झालो होतो. मनसोक्त कलर खेळून झालो होतं फ्रँकली स्पीकिंग. मग खूप मस्तपैकी सगळं झालं. पूजा वगैरे आमची, फोटोज वगैरे काढायची बाकी होते. होलिका आमची पूर्णपणे जळत होते आणि खूप छान वाटत होतं. त्याच्यानंतर माझी बहीण आणि मम्मीची पूजा बाकी होती. थोडंसं गर्दी कमी व्हावी म्हणून ते वाट बघत होते. थोडी गर्दी कमी झाली, मग त्या दोघींनी जाऊन व्यवस्थितपणे पूजा केली. ह्याच्यात फक्त माझ्या भावाची कमी आहे. त्याला ऑफिस होतं आणि ऑफिसमध्ये जरा डबल शिफ्ट असल्यामुळे भरपूर काम होतं त्याला. मग त्याच्यामुळे त्याला लेट होणार होतं. मग तो ऑफिसवरनं उशिरा येणार होता, पण त्याच्यावरचीही पूजा आम्ही केली. त्याच्यासाठीही आम्ही होलिका मातेला सांगितलं जे काय सांगायचं आहे. आता सगळं झालेलं आहे व्यवस्थितपणे पूजा. आणि मग नंतर माझ्या मम्मीने पण सगळ्यांना आमच्या बघा, आता तिकडे ना होलिकेजवळ जे गुलाल होते सगळ्यांना तिने घेऊन लावले होलिका माताचा आशीर्वाद म्हणून.
आणि व्यवस्थित आमची छान साग्र संगीत सोप्या साध्या पद्धतीने जशी आम्हाला जमते तशी मनोभावे आम्ही पूजा आमची केलेली आहे. दुसरी होळी जरी असली लग्नानंतरची तरी आम्ही खूप छानपणे ती साजरी केली. आणि बघा आमची होलिका दहन व्यवस्थित झालं आणि किती सुंदर वाटत होतं ना हे मोमेंट बघताना. एकदम असं छान वाटत होतं. खरं तर गावी पण जायचं आहे आम्हाला, शिमग्याला बघायचं आहे. कोकणातली सून आहे मी, पण कोकणातला शिमगा अजून तरी मी पाहिला नाही. पहिल्या वर्षीही पाहता आला नाही आणि ह्या वर्षीही पाहता आला नाही, कारण का ह्यांच्या सुट्ट्या मॅनेज होत नाहीत. त्याच्यामुळे आम्हाला शिमग्याला जाता आलं नाही यावर्षीही. पण नक्कीच योग येईल तेव्हा मी गावचाही शिमगा एक दिवस कोकणातला बघेन. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं इथे रील्स वगैरे काढले. बॅकग्राऊंड म्युझिक भरपूर असल्यामुळे मला कॉपीराईट येईल, त्याच्यामुळे मला हा असा एवढा भारी भरकम आवाज घेऊन व्हॉईस ओव्हर द्यावा लागतो आहे. त्याच्यामुळे माझ्या आवाजाकडे बिलकुल लक्ष देऊ नका. पण मी जे सांगते त्या गोष्टीला फील करा तुम्ही. आणि इथे व्यवस्थित माझ्या मम्मीने आणि आम्ही छान मोमेंट्स एन्जॉय केले. माझी मम्मी माझी क्राईम पार्टनर आहे, म्हणजे माझा रील्स असो काही असो सगळ्यात ती असते माझ्यासोबत. मम्मी कमी मैत्रीण जास्तच आहे माझी ती. त्याच्यामुळे आमचं इथं व्यवस्थितपणे थोडेसे रील्स वगैरे करून झाले, थोडेसे व्हिडिओज करून झाले. मग इथे मला थोडंसं माझ्या सोशल मीडियावर टाकायला थोडेसे मला म्हणजे व्हिडिओज हवे होते, म्हणून इथे हेही काढून घेतले व्यवस्थितपणे. आणि खूप छान व्हिडिओज काढले आम्ही. खूप लोक मध्ये येत जरी असले तरी आम्ही खूप छान व्हिडिओज वगैरे काढले. सणवार आपण साजरे करतोच, पण त्याच्याबरोबर हे मुमेंट्स पण आपण जगणं खूप जास्त गरजेचं आहे. तर आम्ही हे सगळे मुमेंट्स जगलो आणि हे मोबाईलमध्ये आम्ही कॅप्चर करून ह्याच्यासाठी ठेवतो की जेणेकरून आपण जसं वर्ष सरत जाईल तर आपल्याला आठवणी राहतील की आपण कसं आपलं पहिला सण साजरा केला किंवा दुसरा सण साजरा केला किंवा काय केलं होतं आपण त्यावेळेस. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओच्या मार्फत मी ह्या आठवणी जपून ठेवते मनामध्ये. आणि या व्हिडिओजमध्ये जेणेकरून मी नंतर कधीही माझा मोबाईल ऑन केला तर माझं सोशल मीडिया अकाउंट ओपन केलं तर मी बघू शकते की मी हे सगळे क्षण असे जगले होते किंवा असं सगळं घडलं होतं. त्याच्यामुळे मला कुणाला दाखवण्यासाठी किंवा कशासाठीच नाही किंवा फॉलोअर्ससाठी किंवा पैसे कमवण्यासाठी नाही, पण मला माझ्या सोशल मीडियावरती माझ्या अकाउंटमध्ये मला माझ्या आठवणी भेटतील आणि इतर लोकही ते बघतील आणि त्यांनाही वाटेल अरे वा खूप छान आहे. त्याच्यामुळे मला ते वाटतं जपून ठेवावं असं, म्हणून मी त्या सोशल मीडियावरती सगळ्या माझ्या आनंदाच्या गोष्टी सगळ्या मी शेअर करत असते. माझं जे काही आयुष्यात चालतं चांगल्या वाईट गोष्टी घडामोडी, खरं तर वाईट मी कधीच सांगत नाही, पण चांगल्या ज्या काही गोष्टी माझ्या आयुष्यात घडतात त्या सगळ्या मी शेअर करते. आजतगीत माझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडलं ते मी सगळं शेअर केले सोशल मीडियावर आणि ते मुमेंट्स मी जपून ठेवलेत. त्याच्यामुळे मला खूप मस्त वाटतं. आता हे बघा माझी सगळी फॅमिली, आम्ही सगळ्यांचं झालं होतं सगळं काही धमाल करून. शेवटला आम्ही हॅपी होली बोलणार होतो. आम्हाला वाटलं म्युझिक बंद झालं, पण त्यांनी त्याच वेळेस गाणं पुन्हा वाजवलं. त्याच्यामुळे मला पुन्हा इथे व्हॉईस ओव्हर द्यावं लागतं आहे. घरी आले, सगळा स्वयंपाक रेडी होता, फक्त गरम पुरणपोळ्या करायच्या होत्या थोड्याशा. म्हटलं खाताना म्हणजे जेवायला बसताना गरम पुरणपोळ्या करेन, म्हणून मग व्यवस्थितपणे साडी वगैरे बदलली आणि मग पुरणपोळ्या करायला घेतल्या. आणि छान अशा नरम लुसलुशीत पुरणपोळ्या केल्यात. माझ्या हातच्या पुरणपोळ्या आमच्या घरात सगळ्यांना आवडतात, त्याच्यामुळे खूप सुंदर अशा पुरणपोळ्या केलेल्या आहेत. आणि होळीला पुरणपोळी ही मस्ट असते. होळीला पुरणपोळी, त्याच्या दुसऱ्या दिवशी ही पुरणपोळी 2 दिवस तरी पुरणपोळी खायचीच. त्याशिवाय पुरणपोळी म्हणजे होळी सण साजरा झाला असं आमच्या घरात तरी वाटत नाही. त्याच्यामुळे मस्त अशा नरम लुसलुशीत अशा पुरणपोळ्या केलेल्या आहेत. आणि गरमागरम पुरणपोळी आणि कटाची आमटी, सार, भात, भजी, भरपूर जेवण होतं. तर चला पटापट सगळ्यांनी जेवायला. आणि तुमच्या सगळ्यांना होळीच्या खूप शुभेच्छा. इतका मोठा व्हिडिओ होता, माझा एवढा भारी भरकम आवाज तुम्ही ऐकलात त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. तर सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी होली. खूप एन्जॉय करा. आणि शक्य असेल तर ग्रहणात काही होळी खेळू नका, घरी बसा, आराम करा, मजा करा आणि माझे व्हिडिओज पहा. सो चला, या पुरणपोळी बघा किती छान अशी टम्म फुगलेली आहे माझी. मस्त पुरणपोळ्या फुगतात. मला स्वयंपाक येतो, मला नुसतं रील्स किंवा व्हिडिओज करता येत नाही, तर उत्तम स्वयंपाकही करता येतो. त्याच्यामुळे चला पुरणपोळ्या रेडी आहेत, जेवणाचं ताट वाढते, सगळ्यांनी जेवूया आता. बाय. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल.